देशभरात गाजत असलेल्या नीट पेपर लीक घोटाळ्याच्या निषेधार्थ अमरावतीत 5 जून रोजी भव्य मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या या गंभीर प्रकरणाविरोधात नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया अर्थात NSUI आक्रमक झाली असून देशभर आंदोलनाची मालिका सुरू आहे। NSUIचे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद झाकड यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे, प्रदेश उपाध्यक्ष संकेत कुलट आणि अमरावती जिल्हाध्यक्ष सर्वेश खांडे यांच्या पुढाकाराने हा मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे। हा मोर्चा शुक्रवार 5 जून 2026 रोजी सायंकाळी 5:30 विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक अर्थात इरविन चौक येथून सुरू होऊन जयस्तंभ चौकातील महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत जाणार आहे। या आंदोलनातून केंद्र सरकारच्या निष्काळजीपणाविरोधात तीव्र निषेध नोंदविला जाणार असून विद्यार्थी, युवक, पालक आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचा दावा आयोजकांच्या वतीने करण्यात आला आहे। या आंदोलनातील प्रमुख मागण्यांमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आणि NTA बरखास्त करण्याची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान या मशाल मोर्चाबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद घेण्यात आली। यावेळी NSUIचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। नीट पेपर लीक प्रकरणामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण असून अमरावतीतील या मशाल मोर्चाला किती मोठा प्रतिसाद मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आता मागील महिन्यापासून जो देशभरात एक शिक्षण व्यवस्थेत मोठा गोंधळ चालू आहे की नीटचा एक्झाम ही 4थ्या वेळेस पेपर फूट नीट प्रकरणात झालेली आहे। तर हे वारंवार याच गोष्टी होत आहे। यामुळे NSUI तर्फे देशभर तीव्र आंदोलनं चालू आहे। याचाच एक भाग म्हणून आमचे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद झाकड यांच्या नेतृत्वात अमरावती येथे एक मशाल मार्च धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या आग्रही मागणीसाठी 5 तारखेला सायंकाळी 5 वाजता काढण्यात येणार आहे। काय वाटतं? याहून हजारोहून अधिक विद्यार्थी या मशाल मार्चमध्ये सहभागी निश्चित होणार आहे।